राज्याच्या राजकारणामध्ये नवं समीकरण कणकवलीमध्ये पाहायला मिळतंय। कारण की कणकवली नगरपंचायतीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार आहेत का असा प्रश्न आहे। दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडलेली आहे। कणकवली शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। भाजपने स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सुद्धा पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदेश पारकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि शिंदे शिवसेनेचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी उमेश यांच्याकडून। उमेश, एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट कणकवलीमध्ये एकत्र आलेले आहेत। हा केवळ कणकवलीपुरता मर्यादित स्थानिक समझोता समजायचा की यामागे सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरच्या राजकारणाचे काही मोठे संकेत पाहायला मिळतात? निश्चितच आपण म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शिंदे हे आता जे सेना आहे, दोन्ही सेना आहेत त्या कणकवलीपुरच्या सध्या कणकवली नगरपंचायत निवडणूक आहे आणि या निवडणुकीपुरते एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत। कारण कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं आणि त्याच अनुषंगाने यांची जी बैठक आहे, दोन पक्षांची बैठक आहे ती काल इथे कणकवलीमध्ये पार पडली, एका कार्यालयात पार पडली आणि त्यामुळे यावेळी त्यांचे शिंदे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित, तसंच पद्धतीने ठाकरे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि त्या दरम्यान एक संदेश पारकर यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या हे राजकारण सुरू झालेलं आहे। कारण नितेश राणे यांचं कणकवली विधानसभामध्ये आमदार आहेत, आता ते पालकमंत्री आहेत आणि भाजपच्या माध्यमातून इथे जे नगराध्यक्ष आहेत ते समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष समीर, हे आता त्यांचे इच्छुक आहेत आणि त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्यामुळे विरोधी उमेदवार कोण आहे ही शंका होती आणि त्यानंतर मग संदेश पारकर यांचं नाव निश्चित झालेलं एकंदरीत पाहायला मिळतं, कालच्या बैठकीत पाहायला मिळतं आणि त्यानंतरच ही घडामोडी झाली। पण सध्या तरी शिंदे आणि ठाकरे सेना ही कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येते। उमेश, विनंती थोडंसं थांबवते, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेलीजी जोडले गेलेले आहेत। राजनजी नमस्कार। नगरपंचायतीसाठी आपण जर बोललो तर राज्याच्या राजकारणामध्ये नवी समीकरणं कणकवलीमध्ये पाहायला मिळत आहेत। जी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? एक पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाही। एक शहर विकास प्रस्ताव इथं जे वेगळ्या संस्था काम करतायत, ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचा एक प्रस्ताव आलेला आहे। तो प्रस्ताव असा आहे की बघ, कणकवली ही छोटं शहर आहे, 14-15 हजार लोकवस्तीचं शहर आहे। इथं निवडणुका झाल्या का गैरसमज होतात, एकमेकांमध्ये भांडणं होतात, त्याही पेक्षा गावाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं का, या संदर्भात जर तुमचं होय असेल तर मग आपण प्रस्ताव पुढे पाठवू। तसा प्रस्ताव त्यांचा आलेला आहे। तो प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। त्या प्रस्तावावर चर्चा होईल आणि मग निर्णय जो काय आहे त्याच्यात मग शिंदे गट आहे की मग आणि उबाटा आहे असा विषय याच्यात नाही आहे। त्याच्यात कणकवली शहराच्या विकासासंदर्भातली जी सगळी मंडळी काम करतात, सगळ्या थरातली काम करतात, त्या मंडळींचा प्रस्ताव होता की हा प्रस्ताव आपण जर मान्य केला तर शहराच्या दृष्टिकोनातून कायम एक चांगलं वातावरण, निकोपाचं वातावरण या ठिकाणी राहील असाच एक प्रस्ताव होता। आणि उद्या उद्देशामध्ये येतात, आज रात्री निलेश राणे येत आहेत, या सगळ्यांची चर्चा करून, सगळ्यांशी बोलून मग वरच्या लोकांचा निर्णय त्यांच्यात एकच घालून ते जसा निर्णय देतील तसा निर्णय होईल। आजचा कुठलाही निर्णय झालेला नाही, चर्चा आहे फक्त। राजनजी, दोन मुद्दे आहेत। एकतर पहिलं म्हणजे भाजपने स्वबळाचा नारा दिलाय आणि दुसरीकडे भविष्यामध्ये बाय केस जर ही युती झाली किंवा एकत्र आलात तर मग महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो? नाही, याच्यात महायुतीवर परिणाम होण्याचा प्रश्न येत नाहीये। भारतीय जनता पक्षाने स्वतःच पहिल्यांदा जाहीर केलेला आहे। आम्ही अजूनही वाट बघतोय की युती होईल आणि युतीतनच सगळ्या जर झाल्या असत्या तर जिल्हा परिषदेच्या 50-50 आणि 4 नगरपालिका या 100% या ठिकाणी वन साईड आल्या असत्या, परंतु भारतीय जनता पक्षाच्याच काही मंडळींनी पुढे केलेलं आहे। आम्ही आजही वाट बघतोय। त्यामुळे असा विषय नाहीये की बाबा भारतीय जनता पक्षाला त्रास देणार किंवा शिंदे गटाला त्रास, असा कुठलाही विषय नाही आहे। शेवटी प्रत्येकाला आपली पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे। जसं भारतीय जनता पक्ष वाढवतो तसं शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करते। बाकी याच्यात कुठलाही प्रश्न या ठिकाणी येईल असं मला वाटत नाही। अगदी राजनजी, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल।